राष्ट्रवादीचं एक मत फुटलं, बाकी 11 मतं बरोबर मिळाली आणि एक मत आम्हाला आमचं एक आहे ते मिळालं. कधीच होत नाही हे, नाराज कधी होत नाही. हे अनवाडी फिरणारे कार्यकर्ते आहेत. त्या कशाला ती ठरवण्याची पुढची भूमिका आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहोत आणि माननीय शरद पवारांबरोबर आहोत, या लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये कुठेही बदल होणार नाहीये आणि त्याबाबत यामध्ये आज ती चर्चा नाहीये. आता 24 तास पण परवा रात्री तुम्ही पण झोपला नव्हतात, मी पण झोपलो नव्हतो आणि पूर्ण रात्र आपण झोपलो नव्हतो, म्हणून काल मतदान केंद्रात गेलो आणि काल मी 8 वाजता घरी आल्यावर झोपलो होतो, आता उठलो. मला माहिती नाही, पण मी त्याचा अभ्यास केला नाही. मी मतदान केंद्रातून बाहेर आलो तेव्हा हजारो कार्यकर्ते माझे आले होते इथे, त्यांच्याशी बोललो आणि नंतर मी झोपून गेलो. मी याचा अभ्यास केला नाही. उद्या बोलू आपण त्याच्यावर. मी अभ्यास केला. अरे मी सांगतो झालंच नाहीये. तुमच्या बरोबर तरी बोललो का? मी काल बोललो नाही. बाहेर पडल्यानंतर मी लगेच कॉन्टिंगला जाताना ह्याच्याबरोबर बोललो, मी नंतर बोललोच नाहीये. मी त्यांच्या उभे त्यांनी मला पुरस्कृत केलं होतं आणि मला महाआघाडीचा आणि मी शेका पक्षाचाच उमेदवार आहे. अरे दुनियाची मतं फुटली, आम्हाला मानणारी आमच्या आघाडीतली मतं फुटली तर त्यांना काय एक मताने करतात. विरोधक असं म्हणताय की महाविकास आघाडीतील नेते हे घटक पक्ष आहेत, त्यांचे ते पक्षच संपवायला बसलेले आहेत. असं मला वाटत नाही. असं वाटत नाहीये. एक माणूस 4 आमदार गेले म्हणून पक्षाचं धोरण बदलतं असं नाहीये. असं होत नसतं. पाटील साहेब, या निवडणुकीला सामोरं जात असताना महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते त्यांना आपण निवडून आणू यासाठी ज्या बैठका व्हाव्या अपेक्षित होत्या, तसा कुठे समन्वय बैठका झाल्या ना. वाटणार. दुसरी एक महत्वाची गोष्ट, आशिष शेलार म्हणतात की ठाकरे गट आपल्या स्वतःच्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षाला संपवतोय. शिक्षक भारतीचे जे काही उमेदवार होते त्या निवडणुकीत सुद्धा तसं झालं. कपिल पाटला असं मला वाटत नाही. आमची ताकद आम्हाला माहिती आहे. आम्ही ज्या यांनी करतो की एक निवडणूक हरलो किंवा आमदारकी नाही आहे म्हणून आम्ही काही काम करणार थांबत नसतो. आमची भूमिका ठामपणे आहे. पण हे महाराष्ट्राचं चित्र बदलत आहे. गेल्या निवडणुकीमध्ये पण लोकसभेच्या ज्या पद्धतीचा वापर होतोय पैशाचा आणि त्याच्या विरुद्ध कसं करायचं आम्ही आत्मचिंतन. तुम्ही कितीही जरी मान्य केलं, तुम्ही जरी कितीही जरी म्हणाला की कार्यकर्ते पण अस्वस्थता आहे. रायगडमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या क्लिप्स व्हायरल होतात की शेतकऱ्यांचा आवाज, कामगारांचा आवाज हरपला आहे. अशा पद्धतीनं पराभव आम्हाला मान्य नाही आहे आणि तो व्हायला नको होता. ज्या पद्धतीने रायगडमध्ये आम्ही महाविकास आघाडीचं काम केलंय, तर आमचे एक नेता जयंत पाटील होते ते निवडून यायला होते, अशा प्रकारचे जे मेसेज व्हायरल होते कार्यकर्त्यांना वाटणार. पण त्याच्यामध्ये काय त्याच्या भावना आहेत पराभव झाल्यामुळे. पण मी 25 वर्षामध्ये विधिमंडळामध्ये एक प्रभावी एक छोटा आमदार म्हणून काम केलं. पण महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरीब कष्टकऱ्यांचा आवाज आणि त्यांच्यावर अन्याय होणारा, शोषण होणारं त्याच्यावर मी सातत्यानं बोलत राहिलो आणि एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून मी सभागृहात काम केलं. आज माझं सभागृह हळहळत आहे. माझे विरोधक सुद्धा सभागृहातले जे सहकारी आहेत ते हळहळतात आणि थोडे आम्ही बेसावत राहिलो. असं वाटलं की याच्यापेक्षा आपण काय करू शकत नाही, आमची ताकद कमी आहे, बघू. पण एक तो दिसतोय ना. मी कशाला बोलतोय, तुम्हाला जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा काय बाजार किती आहे ते काय. परंतु याच्यामध्ये आम्ही काय नाराज किंवा निराश होणारे कार्यकर्ते नाही आहोत, याच्यात नक्की आहे. पण मी माननीय पवार साहेबांना धन्यवाद देईन. त्यांनी बराच वेळ माझ्यासाठी खर्च घातला. दिवसातून जवळजवळ 2-3 वेळा ते कॉन्टॅक्ट करत होते आणि अनेक बैठका आमच्या झाल्या. पण त्यांनी जे मला सांगितले होते हे फसवतील ते त्यांचं घडणं कळलं. कारण त्यांनी जवळजवळ 70 वर्ष या राज्यामध्ये राजकारण केलेलं आहे. परंतु या ठिकाणी त्याने अगदी मनापासून आणि या वयामध्ये पण रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत जागत मला साथ दिलेली आहे. हे मी कधी आयुष्यात विसरणार नाही. त्यांनी जे निष्कर्ष काढले होते किंवा जे काही विश्लेषण केलं होतं तसंच त्या निवडणुकीमध्ये झालं असं तुम्ही म्हणताय? नाही, तेवढं करेक्ट नाही आहे. पण त्यांनी काही मला टिप्स दिल्या होत्या
त्याप्रमाणे झालं नाही आहे. पण मी पण रोज तुम्हाला भेटत होतो. गणित येत आहे की सेकंड प्रेफरन्स मोजला गेला असता तर काँग्रेसचा सेकंड प्रेफरन्स परिपूर्ण माझ्याबरोबर होता. फक्त 3 मतं मला पाहिजे होती. ती 3 मतं मिळाली असती तर विजय 100% होता. 100% होता. ठीक आहे. आमची तर सेंट्रल महाविकास आघाडीने तिसऱ्या क्रमांकावर लढायला हवा होता असं वाटतं तुम्हाला? महाविकास आघाडीने नाही, ती महाविकास आघाडीकडे जवळजवळ 69 मतं होती. ती वाटली असती. पण सेकंड प्रेफरन्स जो काँग्रेसचा घेतला तो समान वाटला असता तर हे चित्र वेगळं असतं. विरोधकांकडून बोलत आहे महाविकास आघाडीमध्ये जे लहान पक्ष आहेत त्या पक्ष आता अजराच्या वेठ्यामध्ये अडकलेले आहेत अशा प्रकारचं विधान. असं नाही वाटत. हे असे अजगर बिजगर आम्ही आयुष्यात शिकार वेळा बघितले. माझे इथे कार्यकर्ते आहेत. किती वेळा आले गेले त्याच्यामध्ये काय फरक पडत नाही. हे आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये कामकाजामध्ये बदल करायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. कसं काम करताना आता देशामध्ये आणि जगामध्ये पण आघाडीचं राजकारण चालू आहे. कालच्या फ्रान्समध्ये पण लेफ्ट फ्रंटचं डाव्या विचाराचं सरकार येते. ते पण एकत्र कसं करायचं कामकाज. आघाडीमध्ये कोणाचीच मेजॉरिटी नाही. हे जगामध्ये आता संपूर्ण त्या पद्धतीचं ब्रिटनी 2 पक्षाची लेबर आणि याची दोघांची पक्ष तिथे प्रोग्रेसिव्ह आले. आज लेबर पार्टी इंग्लंडमध्ये पुन्हा येते कारण गरीब होत चाललेला आहे आणि त्यामुळे जगातलं राजकारण आज ना उद्या पूर्णपणे बदलेल. आणि आम्ही सेमी साहेब जी गरीब आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत त्यांच्याबरोबर घेत आलो असतो. त्याचा विचार करून की आम्ही राजकारणात नाही आहोत. आम्हाला काय पद आहे म्हणून आम्ही राजकारणात नाही आहोत. निश्चितपणे होईल पण आम्ही पण बदल करू याच्यामध्ये त्याचा विचार चाललेला आहे. तुम्ही म्हणता की शरद पवारांनी तुम्हाला बराच वेळ दिला, अगदी मध्यरात्रीपर्यंत जागून त्यांनी तुम्हाला मदत केली. मात्र दुसरीकडे सदाभाऊ खोटे कालच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले. ते म्हणतात की शरद पवारांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. सदाभाऊ कुठे आणि शरद पवार कुठे? कशाला चर्चा काहीतरी तुम्ही बोलता. अत्यंत महत्वाचं आहे की महाविकास आघाडीचे जसे तुम्ही महाराष्ट्राचे सर्वात महत्वाचे नेते आहात तसे तुम्ही इंडिया आघाडीचेही देशभरातले अत्यंत महत्वाचे नेते आहात आणि मुख्य नेत्याचा पराभव होणे हे कुठेतरी निश्चित वेगळं. ते मला वाटतं की याच्यामध्ये काँग्रेसचं नेतृत्व पण याच्यावर गंभीरपणे विचार करेल. नक्कीच विचार करेल असं मला वाटतं. पण मी इलेक्शनचा निकाल लागून 12 तास सुद्धा झालेले नाही आहेत आणि त्यामुळे मी त्याच्यावर एकदम चर्चा करणं योग्य होणार नाही आहे की 3-4 रात्र मी नव्हतो. आणि आज सकाळी उठल्यावर मी आंघोळ केल्याबरोबर पवारसाहेबांना भाकरी न खाता त्यांना भेटायला गेलो होतो. परंतु ते आजारी आहेत, बोलू शकत नाही, फोन पण घेत नाही आहेत. 2-4 दिवसात सगळी चर्चा करू. आणि मी एकतर्फी चर्चा करणं हे बरोबर नाही. आघाडीतल्या सगळ्या घटकांबरोबर सगळ्या नेत्यांबरोबर चर्चा करून मग माझं स्वतःचं आणि आमच्या पक्षाचं आम्ही आत्मनिरीक्षण करून आपल्याला पुढे वाटचाल करायची.